मुंबईसह रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिकलाही रेड अलर्ट देण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील घाट भागांसाठी आज रेड अलर्ट कायम आहे. हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावरील भागासाठी आज रेड अलर्ट कायम आहे. तर आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. नाशिक शहरासह जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. खासगी आस्थापनांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या. नाशिकमध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके तैनात आहेत. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, दिंडोरी पेठ, सुरगाणा आणि नाशिक तालुक्याला हाय अलर्ट देण्यात आला. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. तर खासगी आस्थापन यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकट्या त्र्यंबकेश्वरमध्ये 300 मिलीमीटरचा पाऊस हवामान विभागाने सांगितलाय. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आलेली आहे. कुठलीही आपत्ती होऊ नये यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके तैनात केली. बातमी नाशिकमधून. नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये ही वाढ झाली. मध्यरात्रीपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू आहे. शहरात संततधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. रामकुंड परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरडी असलेल्या गोदावरी नदीची पाणी पातळी आता वाढली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रामकुंड परिसरात काम सुरू असल्याने गोदावरी नदी पात्र कोरडे होते. मात्र मध्यरात्रीपासून पावसाने जोर पकडल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली. नाशिकमध्ये रात्रीपासूनच धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. नाशिकच्या धरणांतील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली. जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणी साठा 28%. गंगापूर धरण 37% भरलंय. दारणा धरणातील पाणी साठा 21%. भावली धरण 56% क्षमतेपर्यंत भरलंय. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 37% भरले. तर दारणा धरणातील पाणी साठा 21%वर आहे. भावली धरण सुद्धा 56% इतकं क्षमतेपर्यंत भरलं. जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणी साठा 28%वर पोहोचलाय. सततच्या पावसामुळे धरण क्षेत्रातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.